रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका आता पेण तालुक्यातील अंतोरे गावालाही बसलेला आहे। हेटवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे नदी काठावर असलेल्या अंतोरे गावामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अंतोरे मोहल्ला भागात काही नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी शिरलेलं आहे। अद्याप तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पाण्याचा जोर खूपच जोरात आहे। 2 दिवस पाणी पडण्याचं प्रमाण खूप जोरात असल्यामुळे आणि आता त्याच्यामध्ये हेटवडा धरण भरलेलं आहे आणि त्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अंतोरा गावात पाणी शिरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय, आता आपण गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। तिकडे पुणे मोहल्ल्यामध्ये पाण्याने चारी साईडला घेरलेलं गेलेलं आहे। पावसाचं प्रमाण असंच वाढत राहिलं तर पाणी वाढण्याची अधिक शक्यता आहे। आतापर्यंत तरी सगळी परिस्थिती सर्वसामान्य आहे। मोहल्ल्यामध्ये चारी साईडला पाणी जरी असलं तरी सुद्धा लोक सगळी सुखरूप आहेत। आमच्या त्यांच्याशी सतत संपर्क आहे। एका उंच ठिकाणी एका घरामध्ये सगळे जमून व्यवस्थित बसलेले आहेत, पण अजून जर पाण्याचा जोर वाढला तर मग धोका निर्माण होऊ शकतो। रायगडमधील अंतोरे गावातील हे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अंतोरे गावाला पावसाचा फटका बसलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, अंतोरे गावाला मोठा फटका बसलेला आहे। हेटवणे धरणातून जो विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे भोगावती नदीचं पाणी आता या गावामध्ये शिरलेलं आहे। नक्कीच प्राची, आपण बघतोय गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामुळे हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि कालपासून धरणाचे 3 दरवाजे आहेत ते उघडण्यात आले आणि त्याचं पाणी जे आहे ते आता 2 नद्यांमधून वाहायला सुरुवात झालेली आहे। एक आहे बाळगंगा नदी आणि दुसरी भोगावती नदी आणि या भोगावती नदीचं पाणी जे आहे ते आता अंतोरे गावात शिरलेलं, कारण हे गाव जे आहे ते नदीच्या काठावर आहे। परिस्थिती सामान्य असते तरी गावात संपूर्ण पाणी पसरले। गावातल्या मोहल्ला परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतलेला आहे। मात्र सध्या तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात। मात्र जर पावसाचा जोर वाढला तर मात्र पाणी पातळी वाढू शकते अशी भीती देखील ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात जर बघितलं तर जिल्ह्यातील पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे। मात्र हेटवणे धरणातून जो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे पेण परिसरात काही ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।